नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणच्या विभक्ती या टॉपिकला सुरुवात करणार आहे. याच्या अगोदर आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि काळ या टॉपिकचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांना सुलभ आणि सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे विश्लेषण आगामी महावितरण, महापरीक्षण, पोलीस भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त पडेल अशा अनुषंगाने परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाचा सारांश घेऊन आणि अभ्यास करून विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या पद्धतीने कशा परीक्षेसाठी नोट्स आणि व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघावा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया पुढील टॉपिकला. विभक्ती. विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे वेगळं करणे. विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार प्रथमा विभक्ती. ज्या विभक्तीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो त्या विभक्तीला प्रथमा विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, संदीप कविता गातो. याच्यामध्ये कोणत्याही कर्त्याला एक प्रत्यय लागलेला नाही आहे, त्यामुळे या वाक्यामध्ये ही प्रथमा विभक्ती आहे. सुनीता निबंध लिहिते. या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही आहे, म्हणून ही प्रथमा विभक्ती आहे. राहुल गावाला गेला. या वाक्यामध्ये राहुल याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही आहे, म्हणून ही प्रथमा विभक्ती आहे. द्वितीय विभक्ती. ज्या विभक्तीमध्ये कर्त्याची क्रिया कर्मावर घडून कर्माला सला, नाते हे प्रत्यय लागतात त्या विभक्तीला द्वितीय विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले. याच्यामध्ये कर्माला स प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही द्वितीय विभक्ती आहे. त्याने मुलास शिकविले. स प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे द्वितीय विभक्ती आहे. मी चोराला पकडले. याच्यामध्ये ला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीमध्ये हाच फरक आहे की याच्यामध्ये कर्त्याची क्रिया ही कर्मावर घडलेली असते आणि चतुर्थीच्या विभक्तीमध्ये दानभेटीचा अर्थबोध आलेला असतो. पुढील विभक्ती तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती म्हणजे काय? वाक्यामधील एखादी क्रिया ज्या साधनाने घडते व त्याला ने, येशी हे प्रत्यय लागतात त्या विभक्तीला तृतीय विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, आईने सुरीने आंबा कापला. याच्यामध्ये ने ही साधनाला लागलेला प्रत्यय आहे, म्हणून हे वाक्य तृतीय विभक्तीचं आहे. उन्हाने कपडे वाळले. याच्यामध्ये ने हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही तृतीय विभक्ती आहे. पावसाने घर पडले. याच्यामध्ये ने हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही तृतीय विभक्ती आहे. पुढील प्रकार चतुर्थी विभक्ती. ज्या विभक्तीमध्ये दानभेटीचा संबंध येतो आणि कर्माला सला, नाते हे प्रत्यय लागतात त्या विभक्तीला चतुर्थ विभक्ती म्हणतात. मी गुरुजींना दक्षिणा दिली. याच्यामध्ये कर्माला ला हे प्रत्यय सुद्धा लागलेला आहे आणि दक्षिणा दिली म्हणजे दानभेटीचा संबंध सुद्धा आलेला आहे, म्हणून हे वाक्य चतुर्थ विभक्तीचे आहे. सर विद्यार्थींना गणित शिकवतात. याच्यामध्ये ज्ञान देण्याचं कार्य चालू आहे आणि ला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे चतुर्थ विभक्तीचं वाक्य आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. म्हणजे काहीतरी ज्ञान किंवा गोष्ट सांगण्याचा अर्थबोध होत आहे आणि कर्माला ला हे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून ही चतुर्थ विभक्ती आहे. पंचमी विभक्ती. ज्या वाक्यामध्ये योग दुर्वा निर्माण होण्याचा अर्थबोध होतो त्या पंक्तीला पंचमी विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो आईपासून दूर गेला. याच्यामध्ये योग झालेला आहे, म्हणून ही पंचमी विभक्ती आहे. मी आताच मुंबईहून आलो. याच्यामध्ये सुद्धा वियोग झालेला आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य पंचमी विभक्तीचं आहे. पाण्याच्या टाकीला धार लागली. याच्यामधून सुद्धा वियोग होत आहे, म्हणजे पाणी हे टाकीतून दूर होत आहे, म्हणजे वियोग होत आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा पंचमी विभक्तीचं आहे. हे सर्व टॉपिक, मागील टॉपिक आणि हेच टॉपिक सुद्धा विद्यार्थ्यांना समजेल आणि सोप्या ट्रिकने समजेल अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. याच्यामधून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रश्नाचे उत्तर सोडवताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघावा. याच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला एक्झाम पॉईंटला जॉईन व्हा. आपल्याला मोफत नोट्स आणि मोफत ऑनलाईन टेस्टसुद्धा
मिळतील. पुढील षष्ठी विभक्ती. ज्या वाक्यामध्ये च, चा, ची, चे हे प्रत्यय लागून दोन घटकामधील संबंध दाखवण्याचा अर्थबोध होतो त्याला षष्ठी विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ ती राधाची सून आहे, याच्यामध्ये ची हा प्रत्यय लागलेला आहे आणि संबंध दाखवलेला आहे, म्हणून हे वाक्य षष्ठी विभक्तीचे आहे. ती रामची बहीण आहे, याच्यामध्ये सुद्धा संबंध दाखवलेला आहे आणि ची प्रत्यय लागलेला आहे. पुढील प्रकार सप्तमी विभक्ती. ज्या वाक्यामध्ये त, आ, ई हे प्रत्यय नामाला सर्वनामाला जोडून येऊन वाक्यात स्थळ वेळ दाखवण्याचा अर्थबोध होतो त्याला सप्तमी विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ मी सकाळी अभ्यास करतो, याच्यामध्ये ळी हिला ई हा प्रत्यय लागलेला आहे आणि स्थळ आणि वेळेचा अर्थबोध होत आहे, म्हणून हे वाक्य सप्तमी विभक्तीचे आहे. मासा पाण्यात झोपतो, याच्यामध्ये त हे प्रत्यय लागलेला आहे आणि स्थळाचा उल्लेख आलेला आहे, म्हणून ही सप्तमी विभक्ती आहे. पुढील प्रकार संबोधन विभक्ती. संबोधन विभक्ती म्हणजे ज्या विभक्तीमध्ये हाक मारणे किंवा बोलवण्याचा अर्थबोध होतो त्याला संबोधन विभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ राम इकडे ये, याच्यामध्ये बोलवण्याचा अर्थबोध होत आहे, म्हणून हे संबोधन विभक्ती आहे. मुलांनो रांगेत उभे राहा, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हाक मारणे किंवा बोलण्याचा अर्थबोध होत आहे, म्हणून हे संबोधन विभक्ती आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपले 8 विभक्तीचे विश्लेषण झालेले आहे आणि ते पण साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजेल त्या भाषेत झालेले आहे. याच्यामध्ये विभक्तीमध्ये कारकार्थ हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कारकार्थमध्ये एखाद्या विभक्तीमध्ये काय वैशिष्ट्य आहे हे दाखवण्याचा अर्थबोध होणे म्हणजे कारकार्थ होय. विभक्ती एका प्रत्येक विभक्तीचा आपण कारकार्थ बघू. प्रथम विभक्तीचा कारकार्थ हा कर्ता असतो. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ हा कर्म असतो. तृतीय विभक्तीचा कारकार्थ हा करण किंवा कारण असते. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान किंवा भेट असते, जे आपण सविस्तर बघितलं आहे. पंचमी विभक्तीचा अपदान, योग आणि दुरावा हे पण आपण बघितलं आहे. षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीचा संबंध, मालकी हा कारकार्थ असतो. सप्तमी विभक्तीचा अधिकरण, स्थळ, वेळ हा कारकार्थ असतो. संबोधन विभक्तीचा हाक मारणे किंवा हाक हा कारकार्थ असतो. असेच नवनवीन मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इतर विषयाचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि मोफत टेस्ट मिळवण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तिथून आमचा ग्रुप जॉईन करावा आणि पुढील सर्व विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ आणि विश्लेषण आणि प्रश्नांचा महासराव बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.